बजरंग सोनवणेच्या मुलाचे आणि त्या मारेकऱ्यांचे संबंध आहेत, कारण की गेल्या 8-10 दिवसापूर्वीचे त्याचे CDR तपासले पाहिजे। परंतु बजरंग सोनवणेला एवढी उतावीळता का आली? बजरंग सोनवणे तात्काळ राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस साहेबाला तात्काळ एवढे का भेटले? म्हणजे हे प्रकरण कुठेतरी दडपण्याचा दाबण्याचा प्रयत्न त्यांचा असला पाहिजे। आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला त्यामुळे माझी विनंती, कुणाची गय करू नका। तुम्ही विचार करताल की उद्या बजरंग सोनवणे आमच्या पक्षात येईल म्हणून त्याला तुम्ही मोकळीक देण्याचा प्रयत्न कराल, परंतु ओबीसी हे कधी कदापि खपवून घेणार नाही। आरोपीला कठोर शासन झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये खासदाराचं पोरगा असेल किंवा आमदाराचा असेल किंवा मंत्र्याचा असेल, तो गुन्हेगारच असतो। बजरंग सोनवणेचा मुलगा तो कोण सौरभ सोनवणे याला तात्काळ अटक झाली पाहिजे। त्याची तिथं CDR 8-10 दिवसापूर्वीचे CDR तपासले पाहिजे। आणि जो केज पोलीस स्टेशनचा पोलीस इन्स्पेक्टर आहे PI, तो पोलीस इन्स्पेक्टर खरं तर तिथून पळून गेला होता आणि त्या पोलीस इन्स्पेक्टर तिथून का पळून गेला त्याचं सुद्धा तिथं निलंबन झालं पाहिजे, त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, कारण की गुन्हा दाखल करण्याला सुद्धा त्यांनी विलंब केला होता। त्यामुळे हे प्रकरण गंभीर आहे आणि जाणीवपूर्वक निष्पाप तरुणाला तिथं जीवे मारण्यात आले। कुठेतरी भांडण सोडायला गेलेल्या तरुणाला जीवे मारत असतील तर येणाऱ्या काळात कोणी भांडण सोडायला मध्ये जाणार नाही। त्यामुळं माझी राज्याच्या गृह विभागाला, मुख्यमंत्र्याला, देवेंद्र फडणवीस यांना कळकळीची विनंती की त्या प्रकरणामध्ये तुम्ही कुठलीही दिरंगाई करू नका। सौरभ सोनवणे नावाच्या तरुणाला अटक करून त्याची चौकशी करा आणि विशेषतः संजय दिना पाटील जातीवादी आणि गद्दार खासदार याला तात्काळ तुम्ही अटक करा आणि त्याला जेलमध्ये पाठवून त्याची चौकशी आणि त्याची खासदारकी रद्द करण्याचं काम करावं अशी आपली कळकळीची राज्य सरकारला आणि राज्याच्या प्रमुखाला विनंती आहे। बघा, राज्य सरकारने ठरवलंय ओबीसींचं पूर्णच देऊन टाकायचं। वित्त मंत्री आता राज्य सरकारने ओबीसी संपलाय म्हणून सांगावं, ओबीसीसाठी आम्हाला वेळ नाही म्हणून सांगावं, कारण की आम्ही आता इथून पुढे ओबीसीसाठी काम करणार नाही। फक्त निवडणुका आल्या काय ओबीसी आमचा DNA मानणार आणि ओबीसींचे मतं घेणार, हे राज्य सरकारने गृहीत धरलेलं आहे। ओबीसींनी आता डोळे उघडले पाहिजे। आपले हक्क अधिकार लढण्यासाठी आपण आता रस्त्यावर येण्याची तयारी ठेवली पाहिजे। जर कोणी दादागिरी करून जर त्यांचे प्रश्न मार्गी लागत असतील आणि आपले हक्क अधिकार कोणी हिसकावून घेत असेल तर आपल्याला सुद्धा आपला झेंडा आपल्या खांद्यावर घ्यावा लागेल, कारण की आपले नेते बोलायला तयार नाहीत, आपले मंत्री बोलायला तयार नाहीत, आपले आमदार बोलायला तयार नाहीत। ज्याप्रमाणे मराठा उपसमितीचा अध्यक्ष राधाकृष्ण के पाटील जरांगे उपोषणाला बसण्याच्या अगोदर औरंगाबादला येऊन मुक्कामाला थांबतो, दुसऱ्या दिवशी सकाळी 1 तासात तिथे येऊन लोटांगण घेण्याचं काम करतो, परंतु आमचा बावनकुळे नावाचा खुळखुळा कुठल्या बिळात जाऊन लपलेला आम्हाला पाहायला मिळत नाही। ओबीसीच्या प्रश्नावर चकार शब्द बावनकुळे काढायला तयार नाही। बावनकुळेचा आम्ही निषेध करतो आणि बावनकुळेनी त्या उपसमितीचं अध्यक्षपद सोडावं। तुझ्याच्याने होत नाही तर त्यांनी सोडून द्यावं आणि सांगावं माझ्याच्याने होत नाही, आता नुसता ओबीसी नेता म्हणून घ्यायचं, मलाईदार खाते घ्यायचे, मलाई गोळा करायची, सत्तेचा रुबाब हे करायचा, परंतु जातीसाठी कधी विचार करायचा नाही। ज्या प्रवाहात आपण जन्मलो त्याचा विचार होत नसेल तर आम्ही बावनकुळेंचा निषेधच सातत्यानं करत राहू। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।